गुड मॉर्निंग. आता थॉट, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल डिपेंड अपॉन सिच्युएशन. म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली जेव्हा वाटते की ती आपल्याप्रमाणे एक्झिक्यूट झालेली असते. तर आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या तर आपल्याच गोष्टी आपल्याला पटत नाहीत. जसं की हा 6 आकडा आहे. आता आपण समोरून बघतोय, आपल्याला 6 वाटतोय, पण पुढच्याला तो 9 दिसतोय. समजा ह्या साईडने जर पाहिलं तर तो 9 दिसणार आहे, बरोबर. असा दिसेल पुढून पाहिलं तर, बरोबर. तर याचा अर्थ असा नाही की बाबा आपणच बरोबर आहे. पुढच्या काही गोष्टी आपल्या सांगत असतील की बाबा तुझं हे चुकते, तो पण काही प्रमाणामध्ये आपल्याला सांगू शकतो की बाबा तू अशा अशा पद्धतीने वर्किंग कर किंवा काय कर. याचा अर्थ असं नाही की आपण काहीच करत नाही, आपण काम करतोय, पण त्याला आपल्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसतोय, आपल्यामध्ये काम करण्याची काहीतरी इच्छा आहे. तर तो आपल्याला सांगत असतो. तर तो आपल्याला वाईट हेतून सांगत नसतो, आपलं काहीतरी चांगलं व्हावं किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडामोडी चांगल्या व्हाव्यात, तर त्या दृष्टीने सांगत असतो. जसं की आता सकाळी आपण येतो, प्रत्येकाच्या माइंडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे चेहरा असू किंवा काही असू, काही गोष्टी वेगवेगळ्या असतात, पण तीच 6 नंतर जाण्याची जी काही तीव्रता असते तर माणूस हसूनच बाहेर पडतो, बरोबर आहे. तर सिच्युएशन सेमच आहे. 9 वाजता आपल्याला यायचंय, 6 वाजता जायचंय. पण 9 वाजता सकाळी उठून आलं, काहींच्या डोक्यामध्ये काही गोष्टी असतात, तेव्हा हॅमरिंग सकाळ सकाळ होतं. पण संध्याकाळी 6 नंतर जेव्हा माणूस ऑफिसच्या बाहेर पडतो तर त्यावेळेस कोण असा व्यक्ती नसेल की तो हसल्याशिवाय बाहेर पडत असेल, हसूनच बाहेर पडतो. फक्त ती सिच्युएशन डिपेंड करते की कोणती सिच्युएशन आहे. तर त्याच पद्धतीने आपण ज्या गोष्टी आपल्या पद्धतीने घेत असतो ना, तर त्या फक्त व्यवस्थित एक्झिक्यूट जर केल्या तर 100% आपण जे ध्येय धरले किंवा आपण जी सिच्युएशन क्रिएट करणार आहे तर ती 100% एक्झिक्यूट होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. ठीक आहे, धन्यवाद.